लॉजिक चॅप्टरचे एक्सरसाइज 1.1 बघूयात. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेटेड ट्रूथफुल. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की कुठले स्टेटमेंट्स आहेत किंवा नाही आहेत. ठीक आहे, आता समजा दोन गोष्टी यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायच्या. मी बेसिक थोडंसं तुम्हाला सांगतो. आता एक तर स्टेटमेंट असतात किंवा काय असतात, सेंटेन्स असतात. बरोबर आहे. ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टेटमेंट्स अँड सेंटेन्स? स्टेटमेंट मीन्स स्टेटमेंट्स. त्याला आता एक्झाम्पल स्टेटमेंट सेंटेन्सचे बघूयात आपण. तर आपण एक क्वेश्चन मार्क म्हणतो, एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो, रिक्वेस्ट म्हणतो आपण. बरोबर का नाही? म्हणजे ह्यामध्ये टाईप झाले, इम्पेरेटिव्ह आलं, इंटरोगेटिव्ह आलं. बरोबर. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आलं, हे एक्सक्लेमेटरी आलं, इंटरोगेटिव्ह आलं, इम्पेरेटिव्ह आलं. तर असे सेंटेन्स आपल्याकडे असतात. आणि स्टेटमेंट मीन्स इट इज स्टेटमेंट, ओपन स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल स्काय इज ब्ल्यू. स्काय इज ब्ल्यू म्हणलं मी, तर तो स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे का? मी काय रिक्वेस्ट केली आहे का? मी नेगेटिव्ह बोललोय का? मी क्वेश्चन विचारलाय का? किंवा मी रिक्वेस्ट केली आहे का? असं एक्सक्लेमेशन काय सरप्राइझिंग मी काय दिलंय का? अजिबात नाही. स्टेटमेंट कशाला म्हणतात की जे क्लिअर स्टेटमेंट आहे, त्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही इनडायरेक्टली. फॉर एक्झाम्पल आपण असं बघूयात, स्काय इज ब्ल्यूचं एक एक्झाम्पल दिलं मी. बरोबर. टुमॉरो इज हॉलिडे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे इन जनरल. ठीक आहे. सो आता त्यात फर्स्ट क्वेश्चन असा आहे. ठीक. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ठीक. फर्स्ट क्वेश्चन असा आहे, 5 + 4 = 13. राईट. सो आता ह्याकडे आपण नीट लक्ष दिलं तर 5 + 4 किती येतं? 9 = 13. आता हे असं आन्सर आलेलं आहे आपलं. बट ह्यात काय चेंजेस करू शकतो आपण किंवा काय बघू शकतो मला सांगा तुम्ही. आता बघा, ह्यामध्ये काय क्वेश्चन मार्क आहे का? नाही. एक्सक्लेमेशन मार्क आहे का? नाही. त्यानंतर काय इंटरोगेटिव्ह रिक्वेस्ट वगैरे आहे का? नाही. हे इन जनरल आहे. 9 म्हणजे 5 + 4 = 13. त्याचा आन्सर 9 = 13. हे दोन्ही सेम आहेत का? नाही. म्हणजे इनडायरेक्टली सगळ्यात पहिले हे बघा तुम्ही की हा स्टेटमेंट आहे का सेंटेन्स आहे. आता सेंटेन्स म्हणजे किती टाईप आहेत? 4 आहेत. बरोबर. तर हा असा कुठला सेंटेन्स वाटतोय का तुम्हाला? क्वेश्चन मार्क आहे का इथे? नाही. एक्सक्लेमेशन मार्क नाही. त्यानंतर काय रिक्वेस्ट वगैरे का? नाही. इट इज अ इन जनरल मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामुळे आपण ह्याला म्हणूया स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. बरोबर. हा स्टेटमेंट आहे. काय आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? जर स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू होती. इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? 9 = 13 आहे का? नाही. ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? एफ असणार आहे. कळतं एवढं? आता बघा, हा सेकंड क्वेश्चन आहे. काय सेकंड क्वेश्चन? परत मॅथमॅटिकल इक्वेशन आलेलं आहे. x - 3 = 14. सो आता x - 3 = 14 आपण पहिले जरा सॉल्व्ह करून घेऊयात. आता -3 त्या साईडला जर गेला तर +3 होणार आहे. 14 + 3 x = काय येणार आहे? 17. बरोबर. आता हा सेंटेन्स आहे का स्टेटमेंट आहे? सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारायचा. आता हा सेंटेन्स तर नाही आहे, हे तर क्लिअर आहे तुम्हाला. बरोबर का नाही? हा स्टेटमेंट आहे का? तुम्हाला सांगा, x = 17. ह्याला स्टेटमेंट म्हणू शकतो का आपण? नाही. कारण की याला काही लॉजिकच नाही ना, सेन्स नाही आहे. x = 17 यात काही सेन्स आहे का? खरं आहे का खोटं आहे का कळणार आहे का आपल्याला? बघा, आता तुम्ही म्हणणार की बाबा सर सेंटेन्स पण नाहीये, हा क्वेश्चन मार्क नाहीये किंवा रिक्वेस्ट नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा सेंटेन्स दिसत नाहीये. पण कसं असतं, स्टेटमेंट जर असेल पण त्या स्टेटमेंटचं खरं किंवा खोटं हे काढता पण आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल स्काय इज ब्ल्यू, तर हे ट्रू आहे का फॉल्स आहे? कळते का? असं असतं. त्यामुळे x = 17 हा स्टेटमेंट जर आपण म्हणलो तरी याचं खरं किंवा खोटं काढता येईल का? नाही ना. हे इन जनरल आहे. त्यामुळं आपण ह्याला अशा प्रकारच्या क्वेश्चन्सला म्हणतो इट इज अ ओपन सेंटेन्स. कुठलं? ओपन आहे. म्हणजे त्याला काही एक्सक्लेमेशन नाहीये, क्वेश्चन मार्क नाहीये किंवा रिक्वेस्ट नाही, बट इट इज अ ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही. क्वेश्चनच मेन काय आहे? सगळ्यात पहिला रीड करा. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. पहिलं कुठले स्टेटमेंट्स आहेत की नाही ते ओळखा. जर त्या स्टेटमेंट्स असतील तरच त्यांची काय काढायची आपल्याला? ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. इट इज अन ओपन सेंटेन्स. त्यामुळे आपण असं लिहून घेऊ शकतो, hence it is an open sentence. it is नाही येणार, it is not येणार इथे. it is not a statement, म्हणून आपण ट्रूथ व्हॅल्यू काढणार नाही. डू यू लाईक मॅथमॅटिक्स हा 9th क्वेश्चन घेतला मी इथं, क्वेश्चन मार्क आहे, सॉरी मी विसरलो.
डू यू लाईक मॅथमॅटिक्स? आता क्लिअर आहे, क्वेश्चन मार्क आला आहे क्वेश्चनमध्ये, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हा सेंटेन्स आहे, इट इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. कुठला? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. खरं आहे का खोटं आहे काढायची गरजच नाही. का? कारण की हा सेंटेन्स आहे. स्टेटमेंट असेल तरच खरं खोटं काढायची गरज लागते. आता बघा हा क्वेश्चन बघा, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. आता द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. मला सांगा ह्यात काही क्वेश्चन मार्क आहे का, किंवा यामध्ये काही आपल्याला नाही का रिक्वेस्ट दिसतीये का, कुठे कुठे एक्सक्लेमेशन मार्क आहे का? काहीच नाहीये. हा काय आहे? स्टेटमेंट आहे. पण आता स्टेटमेंटचं खरं किंवा खोटं काढू शकतो का? बघा, द सम ऑफ क्यूब रूट्स, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. खरं आहे का? ठीक आहे. सो आता आपण हे 11th मध्ये बघितलं होतं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. आता काहींना आठवतोय काहींना नाही. ठीक आहे, तरी बाकी ज्यांना काही आठवत नाही आपण ते सीईटी मध्ये कव्हर करणार आहोत. तर आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0 असते. म्हणजे द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. त्यामुळे ह्याची डेफिनेशन ही असते 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे, इट इज अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ठीक. तो क्वेश्चन नंबर 2 काय आता एक्सरसाइज 1 चा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. सो हे काही कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत खाली दिलेले, बरोबर. त्याला आपल्याला सिम्बॉलिकली मेन्शन करायचं. सो हाऊ टू मेन्शन सिम्बॉलिकली. सगळ्यात पहिला हा जो क्वेश्चन आहे तर तुम्ही चेक करा, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. सो आता मध्ये बघा हे दोन सेंटेन्स वेगळे स्टेटमेंट्स आहेत वेगळे, बरोबर ना. नागपूर इज इन महाराष्ट्र ही एक स्टेटमेंट आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू ही एक स्टेटमेंट आहे. त्या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी काय आहे? अँडची आहे. त्यामुळे याला सिम्बॉलिकलीच आपल्याला रिप्रेझेंट करताना पहिलं दोघांना सेपरेट करायचं फॉर्म ऑफ पी अँड क्यू. तर पहिल्या स्टेटमेंटला आपण नाव देणार आहे पी, जसं की नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि क्यू म्हणजे काय? चेन्नई इज इन तमिळनाडू, बरोबर. सो आपण काय करायचं, सगळ्यात पहिले सेंटेन्स स्टेटमेंट जे आहे त्याला जे वेगळे स्टेटमेंट्स आहेत त्यांना मेन्शन वेगळं करायचं, पी मध्ये क्यू मध्ये, राईट. आता दोघांमध्ये कनेक्टिव्हिटी काय? अँड आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, आता ऑर किंवा अँड, त्यानंतर कंडिशनल, त्यानंतर बाय कंडिशनल. ऑरला आपण व्ही ॲज अ हे करतो, अँडला आपण ॲज अ ए हे करतो. कंडिशनल म्हणजे सिंगल ॲरो, बाय कंडिशनल म्हणजे डबल साइड ॲरो. ठीक आहे. सो अँड म्हणजे काय येणार आहे आता इथे खाली सांगा मला. पी अँड म्हणजे काय? ए सारखा आणि क्यू. दिस इज द सिम्बॉलिकल फॉर्म. ओके. क्वेश्चन नंबर 2 काय आता यामध्ये, त्याला पहिला आता आपण काय करूया, स्टेटमेंट्स पहिले वेगळे करून घेऊयात, राईट. सो आता यातून पी वेगळा काढू आणि क्यू वेगळा काढू. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आता एक्स हा इरॅशनल नंबर नाहीये, पण हा स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. या दोन सेंटेन्स स्टेटमेंट लपलेले आहेत. तर पी म्हणजे काय? एक्स इज काय करणार सांगा बरोबर. आता एक बेस्ट गोष्ट काय असते माहिती काय यामध्ये, लक्ष द्या तुम्ही. आता एक्स इज इथं काय दिलेलं आहे? एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. तुम्ही काय लिहायचं? एक्स इज ॲन इरॅशनल नंबर. नेगेटिव्ह जे वर्ड असतो त्याला सुरुवातीला मेन्शन करायचं नाही, त्याला नंतर मेन्शन करू शकतो आपण. ठीक आहे. आता हा एक सेंटेन्स झाला. आता बट म्हणजे या दोघांना कनेक्ट केले बटनी, आणि बट म्हणजेच काय? अँड. ठीक आहे, लक्ष द्या. आणि पुढं काय? इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. मग कोण? इज म्हणजे कोण? एक्स. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ठीक आहे. त्यामुळं पी, आता बट म्हणजे काय? इनडायरेक्टली अँडच. क्यू इथे लिहून घ्या, दिस इज अ सिम्बॉलिकल फॉर्म असं लिहून घ्यायचं. मग इक्वल्स टू पी अँड क्यू. कळलं. एखाद्या क्वेश्चन मधून दोन स्टेटमेंट्स पहिले वेगळे करायचे. आणि हे आन्सर आहे का? नाही आन्सर. का आन्सर नाही हे तुम्हाला सांगतो मी. आपण काय मिस्टेक करतोय आता इथे. बघा, लक्ष द्यायचं. मिस्टेक काय केली आपण? पी अँड क्यू तर आपण लिहिलं, हे बरोबर आहे. पण
हा जो पहिला जो पी आहे आपण हा पॉझिटिव्ह लिहून घेतलाय. ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये काय आहे, नेगेटिव्ह आहे. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, पण आपण याला तात्पुरता पॉझिटिव्ह लिहून घेतला. नॉट आल्यामुळे आपण पी ला काय लावायचं, निगेशन. निगेशन म्हणजे नेगेटिव्ह, बरोबर. जर नेगेटिव्ह वर्ड आला म्हणजे तुम्ही काय लावायचं, नेगेशन लावायचं. ओके, सो नाउ व्हाट इज क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, राइट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. रायटिंग थोडी फास्ट काढतोय मी, तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. ओके, राइट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. सो सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, 4 इज ऑड अँड 1 इज प्राईम. सो हे क्वेश्चनचं आपल्याला काय काढायचे, ट्रूथ व्हॅल्यू. तर सगळ्यात अगोदर ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असते रे, एफ किंवा टी, ट्रू किंवा फॉल्स. पण सगळ्यात अगोदर आपल्याला ह्याला बायफिकेशन करावं लागतं पी मध्ये आणि क्यू मध्ये. जसं की आधी क्वेश्चन नंबर 2 आपण जो बघितला होता, सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये पहिलं कन्वर्ट करावं लागतं. तर पहिलं 4 बघा, अँड आलं म्हणजे अँडच्या आधी जे असेल म्हणजे बिफोर अँड ते असणारे पी. सो पी 4 इज ऑड नंबर अँड क्यू म्हणजे काय, 1 इज प्राईम नंबर. बायफिकेशन केलं. आता सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे याचा, सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे सांगा मला तुम्ही. पी मध्ये काय होतं, अँड क्यू. एवढं कळलं का. आता ह्यानंतर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार आपण, सगळ्यात पहिलं लक्षात येते पी काय आहे, 4 इज अ ऑड नंबर. 4 ऑड नंबर आहे का, नाही, फॉल्स, बरोबर. 4 हा इवन नंबर आहे, अँड असंच राहणार. क्यू म्हणजे काय, 1 इज अ प्राईम नंबर, हे पण खोटं आहे. 1 काय आहे, काय 1 हा आपला काय आहे, को प्राईम नंबर आहे, प्राईम नंबर नाही, को प्राईम. बिकॉज 1च्या टेबलमध्ये सगळे नंबर येतात, त्यामुळे त्याला आपण को प्राईम म्हणतो. प्राईम नंबर काय असतात, जे स्वतःच्या टेबलमध्ये फक्त येतात, 2, 3, 5, बरोबर का नाही, 7. म्हणून हे पण खोटं आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, आता बरेच मी आता पुढं 1.2 मध्ये पण कव्हर करणार आहे आणि आधी केलेलं आहे. परत एकदा सांगतो, हे अँड, हे ऑर, हे कंडिशनल आणि हे बाय कंडिशनल, हे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या रिलेशन्स आपल्याला. ह्याची साईन ए आहे, ह्याची व्ही टाईप आहे, ह्याची सिंगल ॲरो आहे आणि ह्याची डबल साइडेड ॲरो आहे, ठीक आहे. आता अँड म्हणजे काय, जर दोन्हीपैकी कुठंही एक पण एफ आलं तर आन्सर एफच येतो. ऑर म्हणजे काय, दोन्हीपैकी कुठंही टी आलं तर आन्सर टीच येतो, ठीक आहे. आता कंडिशनल आणि बाय कंडिशनलची कन्सेप्ट थोडीशी मोठी आहे, मी ती तुम्हाला पुढच्या एक्सरसाइजमध्ये सांगतो. एफ अँड एफ, आता अँड आलं म्हणजे काय, एक पण एफ आलं तर एफ, क्लिअर. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, एफ आहे. सो आता पुढचा क्वेश्चन काय आहे, 4 इज अ कंपोजिट नंबर ऑर 17 इज अ प्राईम नंबर. सो आता आपण बघूयात, पहिले पी आणि क्यू मध्ये त्याला बायफिकेशन करूयात. 24 इज अ कंपोजिट नंबर आणि क्यू मध्ये काय येणार आहे, 17 इज अ प्राईम नंबर. आता हे खरं आहे का खोटं आहे आपण एकदा बघून घेऊयात. जो 24 आहे हा कंपोजिट नंबर काय असतात रे, कंपोजिट नंबर काय असतात की जे प्राईम नंबर नसतात. प्राईम नंबर कुठले आहेत, जे स्वतःच्या टेबलमध्ये येतात, 2, 3, 5, 7, देन काय येणार आहे, 11 आहे, त्यानंतर 13 आहे. हे असे सगळे नंबर प्राईम असतात आणि ह्यांना सोडून, प्राईमला सोडून जे बाकी नंबर असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर. तर 24 येस इट इज नॉट अ प्राईम, म्हणजे कंपोजिटच असणार आहे. तर याची पहिलं सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे, पी ऑर आल्यामुळं क्यू, आणि पी ची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती खरी आहे, आणि क्यू 17 हा पण प्राईम नंबर आहे, याची पण व्हॅल्यू खरी आहे. आता मी मागच सांगितलं होतं ऑर आलं, ऑर म्हणजे काय, एक पण टी आला तर टी, तिथं टी आहेच आहे, तर आन्सर टी आहे. तर दोन्ही आले तरी काही टेन्शन नसतं, पण ऍटलीस्ट एक पण टी आलं तर आन्सर टीच असतं. कळतं एवढं. बघा आता क्वेश्चन नंबर 6 काय द्यात, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ. आता ही एक कन्सेप्ट तुमच्यासाठी थोडीशी नवीन आहे. आतापर्यंत तुम्ही बघायचं, परत मी थोडं बेसिक शिकवतो इथे. तुम्ही आतापर्यंत अँड बघितलं, तुम्ही ऑर बघितलं. अँड म्हणजे काय, एक पण एफ आला तर एफ आन्सर आलं पाहिजे दोघांपैकी. ऑर म्हणजे काय, एक पण टी आला तर आन्सर टी आलं पाहिजे. बट हे इफ अँड ओनली इफचा कोडवर्ड काय आहे,
ह्याला म्हणतो आपण, बघा दोन गोष्टी राहतात अजून. काय राहतात? एक तर कंडिशनल राहतं, याला आपण सिंगल एरो म्हणतो, आणि एक ती कन्सेप्ट राहते बाय कंडिशनल, राईट. आता कंडिशनल कसं ओळखायचं? इफ, फक्त इथं इफ अँड देन येतं. काय येतं सेंटेन्समध्ये? इफ येतं पहिलं आणि मग देन येतं. आणि बाय कंडिशनल कसं ओळखायचं? इफ अँड ओनली इफ, डबल वेळा इफ येतं. ते इथं बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. सो इनडायरेक्टली ह्याच्या अगोदरचं, इफ अँड ओनली इफच्या अगोदरचं असणार आहे पी, मिल्क इज व्हाईट, आणि क्यू म्हणजे काय असणार आहे त्याच्यानंतरचं, स्काय इज ब्ल्यू. आता इफ अँड ओनली इफ म्हणजे काय असणार आहे? डबल साइडेड एरो, बरोबर. कळलं का नाही एवढं? कंडिशनल म्हणजे काय? सेंटेन्स मध्ये इफ आणि देन येतं, आणि बाय कंडिशनल म्हणजे काय? एफ अँड ओनली इफ येतं सेंटेन्स मध्ये. आता पुढे डबल एरोला सॉल्व्ह कसं करायचं? अँड म्हणजे काय? अँड कसं केलं होतं आपण? एक पण एफ आला तर एफ. और कसं केलं होतं आपण? एक पण टी आला तर टी. बाय कंडिशनल कसं करायचं? प्लस मायनस. कसं करायचं? प्लस मायनस. सगळ्यात पहिलं पी खरं आहे का खोटं आहे बघा. मिल्क हे व्हाईट आहे का? सांगा बरं मला. येस, मिल्क इज व्हाईट, टी. आणि क्यू म्हणजे काय? स्काय इज ब्ल्यू. येस, हे पण खरं आहे. आता टी आला आणि तर टी. आता लक्ष द्या, बाय कंडिशनलच्या वेळेस टी म्हणजे प्लस आणि एफ म्हणजे मायनस. काय? टी म्हणजे प्लस आणि एफ म्हणजे मायनस. तर टी म्हणजे प्लस आणि हा टी म्हणजे प्लस, तर प्लस प्लस काय होतं? प्लस. असं करायचं असतं. ठीक आहे, ठीक. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? इफ द स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू. पी क्यू म्हणजे ट्रू आहे आणि आर किंवा एस म्हणजे फॉल्स आहे. लक्ष द्यायचं, पीच्या जागी किंवा क्यूच्या जागी तुम्ही टी लिहिणार आणि आर किंवा तुम्ही एचच्या जागी फॉल्स लिहिणार आणि त्यानंतर सॉल्व्ह करून याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. व्हेरी इझी. पीच्या जागी सगळ्यात पहिलं टी लिहिणार, क्यूच्या जागी पण टीच लिहिणार आणि आर किंवा एचच्या जागी काय लिहिणार आहे आपण? एफ. सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात आपण. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं अँड म्हणजे काय? दोघांपैकी जर एक पण एफ असेल तर आन्सर खाली काय येणार आहे? एफच येणार आहे. आणि हा पहिला टी बाहेरचा ऑलरेडी ॲज इट इज केला. आता अँड आलं परत, तर टी अँड एफ. अँड म्हणजे काय? एक पण जर एफ आला तर आन्सर काय येणार आहे? एफच येणार आहे. परत आन्सर एफ आला, ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू. ओके, सो आता हा क्वेश्चन बघा. सेकंड नाही, हा क्वेश्चन नंबर 3. क्यूच्या जागी काय येणार आहे? टी. आरच्या जागी एफ. पहिले असं लिहून घ्या. आता इथं एक ट्विस्ट आहे, हा नेगेशन असाच लिहून घ्या खाली. पी म्हणजे टी आणि एस म्हणजे एफ. ओके, आता यात एक काय राहिलं माहिती का? लक्ष द्या, हे ॲज इट इज आला पहिला ब्रॅकेट. नेगेशन म्हणजे काय? अपोजिट. नेगेशन म्हणजे काय? अपोजिट. तर टीचा अपोजिट काय असणार आहे? एफ. नेगेशन गेला. ब्रॅकेट सॉल्व्ह करा आता. टी अँड एफ. अँड म्हणजे काय रे? एक पण एफ आला तर आन्सर एफ. इथून पण काय? अँड परत आला अँड, एक पण एफ आला तर एफ. मधलं ऑर ॲज इट इज. आता ऑर म्हणजे काय? एक पण टी आलं तर टी. तर या दोघांपैकी टी तर नाहीये, त्यामुळे आपल्याला काय करायचं? एफच लिहून घ्यायचं. बिकॉज ऑर म्हणजे काय? एक पण टी आलं तर टी. तर टी तरी पाहिजे आपल्याला. टी नसेल तर आपण काय करू शकतो? काही नाही, एफला लिहून घ्यायचं खाली. तर हा जो क्वेश्चन सगळ्यात इझी क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 5, शेवटचा क्वेश्चन आहे आपला. राईट द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. आता हा मेन क्वेश्चन आहे. त्यात सब क्वेश्चन. नेगेशन म्हणजे काय? यांचा अपोजिट. परत सांगतो, नेगेशन म्हणजे अपोजिट. लक्षात ठेवायचं. राईट द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तर ह्याचं अपोजिट काय येणार आहे? हे जर आंध्र प्रदेशमध्ये असेल, ह्याचं अपोजिट हे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. चलं, दुसरा क्वेश्चन काय आहे? 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन दिस. ह्याचं काय करायचं? नेगेटिव्हचं पॉझिटिव्ह. 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन दिस. आता आपली ही एक्सरसाइज ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. आता यातून मी काही इम्पॉर्टंट काही एक्झाम्पल्स क्वेश्चन्स घेतलेले आहेत. बाकी तुम्ही स्वतः काय करायचं आहे की एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे, स्वतः बघायचं आहे कुठले क्वेश्चन्स येतात नाही आहेत, त्यातले डाऊट्स मार्क करायचे आहेत आणि मला त्यातले तुम्ही विचारायचे.